दुकानातच सीसीटीव्ही होते, त्याचे फुटेज आहेत. परत जा मार्केटमध्ये, परत चौकशी कर, काहीतरी माहिती मिळेलच. हो मॅडम. वाघमारे. हॅलो. काय रे, लय उतावळे दिसतंय माझं दर्शन घेण्यासाठी. चल लिहून घे, उद्या भेटायची वेळ आणि ठिकाण. ए अरे तिकडे सीसीटीव्ही काय बघत बसले? हा, उद्या भेटायला येताच आहे ना, तेव्हा बघा की मग समोरासमोर. सध्या रे, आपण सीसीटीव्ही फुटेज चेक करतोय, त्याला कसं कळालं? किराणा माल त्या दुकानदारानं पैसे न घेताच पाठवून दिला की काय, की सत्यानं आणला? आई, अमरे, काय ग, काय झालं? किराणा कोण आणला? मीच आणला. तुझ्याकडे कुठून आले पैसे? अमरे, अगं एवढा किराणा सामान आणायला कुठून आले पैसे तुझ्याजवळ? आई, तू दिलेस हिला पैसे? अगं नाही, मी नाही दिले. तू नाही दिलेस, मग एवढे पैसे हिच्याकडे असणं शक्यच नाही. काय केलेस? कुठला दागिना वगैरे गहाण ठेवलास का? मंजू, हे बघ, तू आता दमून आलेस, काहीतरी खाऊन घे थोडस, नंतर बोला पण याच्यावर निवांत. हे बघ, मला काय ते सगळं नीट समजलं पाहिजे. काय केले तुम्ही? मदत म्हणून सामान नाही ना आणलं का? मी पोलीस आहे म्हणून पैसे घ्यायला नकार दिला दुकानदारानं? सांगा मला काय केलंय. एक मिनिट, एखादा दागिना गहाण नाही ना ठेवला? काय विचारते मी? तुझी साखरपुड्याची अंगठी कुठे? आलं लक्षात. म्हणजे साखरपुड्याची अंगठी विकून आलेल्या पैशातनं हा किराणा माल घेऊन आलीस तू? अगं काय गरज होती? मी माझ्या परीने प्रयत्न करत होते ना. नसते उद्योग करायची काय गरज होती? अगं दीदी, मी तरी काय करणार होते ग? दुपारी मम्मी साहेबांनी आईला पाय दाबायला लावले होते. मला पण डोकं दाबायला सांगितलं. मी आईला पाय दाबू नको म्हणलं तर आपल्याला नाही नाही ते बोलल्या, भिकारड्या बोलल्या, आणि फुकट इथं खातोय असं पण बोलल्या. मग ठेवली मी घाण अंगठी. तिथे अशा परिस्थितीत मी तरी काय करायला पाहिजे होतं? आणि मला तुझा आणि आईचा अपमान झालेला अजिबात सहन होत नाही, म्हणून केलं मी हे सगळं. काय करणार, सध्या आपलीच बाजू लंगडी आहे ना. लई झालं मम्मी साहेबांचं. आता त्यांना स्पष्टच सांगते, त्याचं सगळं ऐकून घेऊन माझ्या आईचा अपमान सहन नाही करणार मी. म्हणजे थांब, हे बघ, आपण त्यांच्या शर्ती अटींवर राहतोय घरात आता. तो आता त्यांच्याशी काहीच बोलायला जाऊ नको. आई, त्यांच्या सगळ्या शर्ती अटी मान्य करून राहतोय म्हणजे याचा अर्थ असं नाही की ते आपला अपमान करतील. अगं पण आता झालंय ना सगळं शांत, मग कशाला उगाच जातेस बोलायला? उगाच भांडणाला कार व्हायचा परत. हो दीदी,
अगं तू नको आता काय बोलायला जाऊ. असं पण त्या चुकीचंच ठरवणार आहेत आपल्यालाच खोट्यात पाडणार आहेत. सगळं वातावरण शांत झालंय तेच चांगले. उगच नको काय. आणि नंतर परत काय झालं तर मी आहेच की. मी तर आता ठरवलंय की ह्या घरामध्ये आपण आश्रितासारखं नाहीच राहायचं. आपण लवकरात लवकर इथून बाहेर पडू.